गोकुळ सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर महायुतीला गोकुळवर वर्चस्व मिळालंय. यानंतर हसन मुश्रीफ जिल्हा बँकेचे आणि नावीद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष ठरले असून कोल्हापुरातील महत्त्वाच्या 2 संस्था आता मुश्रीफ कुटुंबाच्या ताब्यात गेलेत. गांधी मैदानाच्या निचरा मार्गात जाणून बुजून अडथळे निर्माण करायचे, स्वतःच्या स्टंटबाजीसाठी कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या गांधी मैदानाचं नुकसान करायचं, हेच उद्योग सध्या एका समाजकंटक टोळक्याकडून सुरू आहे. गांधी मैदानाचं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजीचा प्रकार आहे. आमदार राजे क्षीरसागर यांच्या बदनामीसाठी असे उद्योग केले जात आहेत, अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित भाऊ चव्हाण यांनी ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवी किरण इंगोले यांच्यावर केली आहे. काल याबाबत इंगोले यांच्याकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं होतं. याला प्रत्युत्तर देताना सुजित भाऊ चव्हाण पत्रकार परिषदेत बोलत होते. कोल्हापूरच्या राजारामपुरीत माणुसकीला काळिंबा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सारिका साळी वय वर्षे 40 या मानसिक आजारी महिलेला तब्बल 2 महिन्यापासून साखळ दंडात बांधून ठेवण्यात आलं होतं. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत महिलेला मुक्त केलं असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग उन्नती अभियानातून मिळालेलं साहित्य 12ही पंचायत समितीच्या इमारतीत रस्त्यावर पडून आहे. तब्बल 4000 दिव्यांग लाभार्थ्यांनी हे साहित्य नाकारलं असून याबाबत अधिकाऱ्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दिव्यांग योजनांवर कोट्यावधी रुपयाचा खर्च होत असतानाही लाभार्थ्यापर्यंत त्या पोहोचत नाहीत. ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील नागरी वस्तीमधून जाणारा नॅशनल हायवे हा रस्ता रत्नागिरीला जोडतो. या मार्गावरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना रस्ता ओलांडताना अडचणीचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर जुना बुधवार पेठेतील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्याची मागणी सुशील भांदिगरे यांच्यासह जुना बुधवार पेठमधील नागरिक कोल्हापूर महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोल्हापूर महापालिका अग्निशामक विभागाच्या वतीनं केडीसी बँके शाहूपुरी येथे आग लागल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी अग्निशामक उपकरणाच्या वापराचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आगीचे प्रकार, उपकरणाचा वापर, सिलेंडर व शॉर्ट सर्किटच्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं मार्गदर्शन करण्यात आलं. फिक्स फायर फायटिंग सिस्टीम, स्मोक डिटेक्टर व अलार्म सिस्टीमसह विविध उपकरणाचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. राज्यात अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. आज पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना सोलापूर हैदराबाद महामार्गावर घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या बलेरो कारचा चालकाचा ताबा सुटल्याने गाडीने 2दा पलटी घेत दुचाकीला धडक दिली. हा सारा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. अपघातात बलेरो आणि दुचाकीचं मोठं नुकसान झालं असून महामार्गाच्या कडेला बसवण्यात आलेल्या लोखंडी डिवायडरचेही नुकसान झालंय. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. मात्र स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गोकुळ सोबत गो कूल.